नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत अशी वांग्याची भाजी. अगदी थोडीशी आणि एकदम 10 मिनिटात बनवणार अशी भाजी दाखवणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला, साहित्य दाखवते. तर इथे मी वांगे घेतलेले आहेत. तर थोडेसेच वांगे, 3-4च वांगे घेतलेले आहेत. 2 लोकांचीच भाजी बनणार आहे. तर वांगे घेतलेले आहेत, वाटण घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी खोबरं आणि टमाटर वाटलेलं आहे. इथे मी बघा हिरवी चटणी घेतलेली आहे. याच्यामध्ये लसूण, अद्रक, जिरं, कोथिंबीर आणि 2-3 मिरच्या आहेत. कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी. आणि इथे आपले बेसिक मसाले आहेत. चला रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करायला ठेवते. कढई गरम झालेली आहे. तेल घालून घेते. तेल गरम झालं. त्यामध्ये मी थोडंसं हिंग घालते. थोडीशी मोहरी, मोहरी छान तडतडली आहे. याच्यात मी कांदा घालते. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मला स्वयंपाक थोडा जास्त बनवायचा आहे ना, त्याच्यामुळे मी एकच रेसिपी दाखवणार आहे. इथे मी पुरी, खीर, वांग्या बटाट्याची भाजी आणि डाळ भात असं बनवणार आहे. तर मी फक्त वांग्याचीच भाजीची शूट करते. थोडासा लालसर झालेला आहे. त्यामध्ये मी हिरवी चटणी घालून घेते. खोबरं घालून घेते वाटलेलं. त्यामध्ये मी टमाटर पण वाटलेला आहे. चवीनुसार मीठ. यामध्ये सुके मसाले घालूया घरातले. हळद, हा माझा घरचा मसाला आहे. गरम मसाला, लाल तिखट, गरम मसाला टाकला. आता याला तेल सुटेपर्यंत याच्यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवते. झाकण खोलून बघते. छान असं तेल सुटलेलं आहे.
घालून घेते मी त्यामध्ये. करून घेते. 2 मिनिटं झाकण ठेवते त्याच्यावरती आणि थोडंसं पाणी घालते. थोडीशी ग्रेव्ही पाहिजे ना त्याच्यासाठी. गरम पाणी घातलं तर चव पण छान येते भाजीला. थंड पाणी मी अजिबात भाजीमध्ये घालत नाही.